देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कुणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाल्यात। नेमका हाच मुद्दा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 6व्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा विचार करावा अशी थेट मागणी केली आहे। मात्र शाहू महाराज यांच्या बिनविरोध राज्यसभा खासदारकीचा मुद्दा आता कसा आला हा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतोय। पाहूया या संदर्भातील हा रिपोर्ट। कोल्हापुरातून संभाजीराजेंच्या उमेदवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। 2022च्या राज्यसभा निवडणुकीचा राग शिवसेना आता काढतेय का? शाहू महाराज यांच्या बिनविरोध राज्यसभा खासदारकीचा मुद्दा आता कसा आला? हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे संजय राऊत यांचं ट्विट। 6व्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मतं वेगळी आहेत आणि इतरही येतील। आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा आता प्रतिष्ठेची बनली आहे। या ठिकाणी छत्रपती घराण्यातील उमेदवारच महाविकास आघाडीतून रिंगणात असणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मात्र आता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शाहू महाराजांच्या नावाची चर्चा संजय राऊत यांनी सुरू केली आहे। विशेष म्हणजे 2022च्या राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते। राज्यसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं पाहूया। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून संभाजीराजे रिंगणात उतरले होते। संभाजीराजेंना शिवसेनेचा पाठिंबा देण्यास नकार आला होता। शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी संभाजीराजेंना आग्रह करण्यात आला। शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास संभाजीराजेंनी नकार दिला। शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवारांना उमेदवारी मिळाली। धनंजय महाडिक यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली। पुरेसं संख्याबळ असतानाही मवियाच्या संजय पवारांचा पराभव झाला। मी उमेदवार असतो तर आता ही परिस्थिती आली नसती असा संभाजीराजेंनी शिवसेनेला टोला लगावला। महाविकास आघाडीच्या सत्ता बदलासाठी एक निमित्त ठरलेले संभाजीराजे छत्रपती उमेदवार नको म्हणून सध्या ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। शिवाय शिवसैनिकच उमेदवार असावा अशी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। त्यामुळे शाहू महाराजांच्या नावाची राज्यसभेला चर्चा करून शिवसेना ठाकरे गटाने मागील हिशोब चुकता केल्याचं बोललं जात आहे। मातोश्रीचा अपमान झाला, विश्वासघात झालेला आहे। त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही सगळीजण दिलेले दोन्ही उमेदवार आम्ही विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्न नाही, आम्ही विजय होणार आहोत। आम्ही कारण हुकुमशाही मोडून काढाय आपल्याला लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आम्ही जय्यत तयारी केलेली आहे। त्यांना खात्री आहे की ह्या दोन्ही सीट्स इथल्या त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून ते प्रयत्न करतील आणि त्यांचा प्रयत्नाला यशस्वीपणा मिळणार नाही आहे, अयशस्वी होतील ते तिथं 100% प्रयत्न करतात। त्यांचा अधिकार आहे, ते येणार जाणार ठीक आहे, परंतु त्यांना यश मिळणार नाही ही काळ्या दगडावची रेघ आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत स्पष्टता येणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही। भाजप 30 जागा लढवणार आहे, 38 जागा लढवणार आहे, अजून त्याचा निर्णय झालेला नाही। शिंदे गट किती लढवणार आहे, राष्ट्रवादी किती लढवणार याचा निर्णय झालेला नाही। परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, दिल्ली स्तरावर बैठका झाल्या, मुंबई स्तरावर आता 2 बैठका झाल्या, त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे। आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या, परंतु 10 तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे। कोल्हापूर लोकसभेसाठी सुद्धा महाविकास आघाडीकडून महाराजांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता, मात्र त्यांनीच नकार दिल्याने पुढे चर्चा गेली नाही। दुसरीकडे संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले। जर संभाजीराजे लोकसभेला उभे राहिल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो अशी चर्चा आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।